नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल सिटी मिशिगनच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर ट्रॅव्हल सिटीच्या डाऊनटाऊनमध्ये उभा आहे आणि तुम्हाला हे डाऊनटाऊनचं पूर्ण दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मी आत्ता। इनफॅक्ट जर अगदीच सांगायचं म्हटलं तर फ्रंट स्ट्रीट, चेस्ट स्ट्रीट वरनं मागचे मॉर्निंग, हाउ आर यू? गुड थँक्यू। आणि आपण आता पुढे जाऊयात। पुढे म्हणजे मी इकडे जाऊयात। मागचे आपण ब्लॉग केलेले आहेत आणि लेकच्या कडेकडेने जाण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर मग पुढे जाऊयात। ज्याला म्हणतात ना मित्रांनो, खरं लाईफ लाँग आठवणी। मुळात माझं आयुष्यात आता किती राहिलं आहे पहा, पण हे जे दृश्य पाहतो आहे ना मी आत्ता उरलेल्या आयुष्यामध्ये आयुष्यभर लक्षात राहणारी दृश्य आहे ती। खरं हे मिशिगन लेक आहे। इथून पण वॉक आहे खरं, पण मला माहिती नाही आपण कुठे जाऊयात ते। पुढे जाऊयात परत। हे दृश्य इथून अशी दिसत आहेत। मी एका ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे। ह्याच्यामधनं बोटिंग होतं पहा। एका मला तो सुवर्ण संधी मिळाली होती ह्याच्यातून बोटिंग करण्याची, म्हणजे दाखवण्याची। आणि आत्ता मी ह्या बेवर उभा आहे इकडे, ॲप्टन्स क्वार्टर, आणि असं मी मागून आलेलो आहे। ठीक आहे, आपण पुढे जाऊयात आता। मी प्रत्येक बोर्ड काय तुम्हाला वाचून दाखवू शकत नाही आहे कारण त्यात बराचसा वेळ पण जाईल आणि मला तर शब्दाने वर्णन करता येत नाही काही। जे तुम्हाला दाखवायचं ते फ्रंटने दाखवतो आहे। आता माझ्याकडे एक चॉईस आहे, आपण इकडूनसुद्धा जाऊ शकतो आहे येणे हाव या कडेकडेनी, पण मला आपण एक एंड पाहिलेलं आहे त्याच्याऐवजी मला हा अल्टरनेटिव्ह चांगला वाटतो आहे। आपल्याला त्या बेकडेच जायचं आहे किंवा लेककडेच जायचं म्हणूया, ते समोरनं आपल्याला जाता येईल पहा। मी जसं म्हटलं तुम्हाला तसं मी समोर आलेलं आहे। हे सायकलसाठी इथून एकाने सायकल उचलून आणली। हा पायी मार्ग आहे आणि समोर जो दिसतो आहे तो मिशिगन लेक। हे ट्रॅव्हर्स कनेक्ट बिल्डिंग आहे आणि हे नाही, ते दृश्य मी पाहिलं परत माघारी जाणार आहे, कारण ते शिल्प मी मागच्या बाजूने पाहिलेलं आहे। परत मी मागे जाणार आहे, पण त्याच्या अगोदर माझ्या मागचा मिशिगन लेक दाखवतो तुम्हाला। मी आता परत उलटा जाणार आहे खरं। जे ते समोर जर दिसत असेल ना, ते एक शिल्प आहे, पण ते बॅकसाईडने घेतलं म्हणून मी परत पुढे जाऊन ह्या शिल्पासाठी मी परत माघारी आलेलो आहे। तर हे शिल्प असं आहे पाहते। याच्या अगोदरच्या स्क्रीनमध्ये ते बॅकसाईडने असेल मोस्टली, पण मला वेगळं वाटलं म्हणून मी मुद्दामून पाहण्यासाठी आलेलो आहे। तर आपण आता मी परत तिकडे त्या अंडर वेने जाणार आहे, म्हणजे अर्थात त्यासाठी हा आत्ता माझ्या मागे जो वॉक आहे तो मी मिस करणार आहे, मला कल्पना आहे। पण जसं तुम्हाला म्हटलं आहे तसं आपण एकच रूट धरूयात। पलीकडे ते क्लिंच पार्क आहे, तिथपासनं पुढे जाऊयात। ह्या क्लिंच पार्कमध्ये पार्कपर्यंत परत आलेलो आहे मी। आता परत मागचं दाखवून पुढचं दाखवण्यात वेळ घालवणार नाही आहे। आपला व्हिडिओ पण संपवणार नाही आहे आणि आपल्याला नवीन पाहता येईल। आता इथून पायी वाट आहे, म्हणजे रस्त्याच्या पलीकडे बीचकडे जाता येईल। तर अशा ह्या पायी वाटेने आपण हे क्लिंच पार्क आपण पुढे जाणार आहोत। हा टनेल यांनी केलेला आहे। 2013 क्लिनिंग पार्क अँड टनल रिनोव्हेशन पेड फॉर इन फ्रंट ऑफ बाय द एवढं सिटी डेव्हलप अथॉरिटी, हे पण काहीतरी म्हटलेलं आहे। तर आपण ह्या टनेलमधनं जाऊयात। ह्या टनेलमध्ये जात असताना मला उत्सुकता लागली किंवा तुम्हाला दाखवाशी वाटतं आहे हे जे पेंटिंग
ह्या टनलमध्ये दाखवलेलं आहे. तर असा मागणं येतो आहे आणि मी त्या लेडीला मॉर्निंग मी त्यांना डिस्टर्ब करणार नाही, त्यांना दाखवणार सुद्धा नाही आहे. आणि आपण असं आता टनलच्या बाहेर आलो आहोत. हे गार्डनची नावं पण बरेचसे दिलं. एवढ्यासाठी मी आता माझा व्हिडिओ खर्च करायची माझी इच्छा नाही आहे, कारण इतकं भयानक सुंदर दृश्य आहे समोर. सायकलिंग चालली आहे, मेन रोड आहे बऱ्यापैकी, आणि इकडे बरेचसे जण व्यायामाला आलेले आहेत. जे मी शब्दांनी बरंचसं काही सांगू शकत नाही, ते एका नकाशाने तुम्ही जाणू शकता. त्यामुळे मी सारखे नकाशे दाखवतो आहे. अर्थात मी पाहण्यात पण वेळ पाहत बसलो तर माझा पण वेळ जाईल आणि आपला व्हिडिओ पण जाईल. पण हे एवढं मॉर्निंग हे समोरचं दृश्य पहा. क्लिंच पार्क पॅव्हेलियन आहे, चेंजिंग रूम, आणि हे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेले आहेत. पहा मिलेनियम वॉटरस्केप. हे समोर पुन्हा आपण त्या दृश्यावर आलेलं आहे. हे बीच आहे समोर, सॉरी हा बीच आहे आणि इथे काम चाललेलं आहे. इकडे मी आता आमच्या फॅमिलीबरोबर मुलाबरोबर पुन्हा ह्या बीचवर येणार आहे. खरं तर हेच तर पाहण्यासारखं आहे सर्व. किती बोटी लागलेल्या आहेत, आपण त्या बोटी नक्की पाहूयात. कारण काय माहिती का, खरं मी फार आपापल्यासारखं झालेलो आहे. काय दाखवावं काय नाही, इतकं दाखवण्यासारखं आहे. मी आत्ता म्हटलं असेल तुम्हाला इतकं दाखवण्यासारखं आहे, कारण ह्याचं कारण एवढं आहे, जसं मी तुम्हाला दाखवतो आहे तसं मी सुद्धा पहिल्यांदाच पाहतो आहे. मी तरी कुठे पाहिलेलं आहे. किती बोटी राहिलेल्या आहेत पहा. अरे बाप रे बाप, माय गॉड. अरे यार, आपण फ्रंटवर जाऊ शकतो का? एक मिनिट मी चेक करतो आहे. हो, जाऊ शकतो आहे. हे अगोदर दुरून पाहूयात आपण, आणि मी फ्रंटवर जाणार आहे. परत इथेसुद्धा हा व्हिडिओसुद्धा 7 मिनटापेक्षा वर व्हायला लागला आहे. समोरचं दृश्य पाहून घ्या अगोदर, आणि मग एकदा त्या वॉकवर जाऊयात. नाही असं नाही. आता हा मोबाईलच्या कॅमेऱ्यावर हे दाखवतो आहे मी तुम्हाला. गोप्रोच्या कॅमेऱ्याने खरं तर आणखी सुंदर आलं असतं, पण माझे दोन वेळाला मी चार्जिंग करूनसुद्धा ते बॅटरी संपते आहे. पण त्याला माझा नाईलाज आहे. मला आत्ता मी मोबाईलच्या कॅमेऱ्यावरनंच दाखवतो आहे. चला, बोलण्यात वेळ नाही घालवायला, या त्याच्यावरनं एक वॉक करूया पूर्ण ह्याच्यावरून, आणि हा व्हिडिओ संपवूयात. सॉरी, मी म्हटलं होतं तुम्हाला ह्याच्यावरून वॉक करूयात, पण इथे समोर धडधडीत लिहिलं आहे बोटर्स अँड गेस्ट ओनली आफ्टर 10 PM. आपण जाऊ शकत नाही, नियम तोडू शकत नाही आहे. परत मी इथूनच दाखवतो तुम्हाला. इकडे हे वॉक आहे, पण ते 10 नंतर उघडणार आहेत. त्यामुळे आपण नियमभंग करायचा नाही. नाही म्हणजे नाही, हो की नाही. हे काका चालले आहेत माझ्या शेजारून, त्यांनी मला गुड मॉर्निंग केलेलं आहे. तर याच्यावरच आपला हा व्हिडिओ संपवावा लागेल. चॅनल लाईक, परत ह्या बोटिंगच्या वरून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला ह्याच्यापेक्षा आणखी चांगले व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू शकेन. ओके, थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.